नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे ब्लाउजची कटिंग। तर माझा कस्टमरचा ब्लाउज आलेला आहे माझ्याकडे शिवायला आणि हे मी त्याच्यासाठी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण की 40 साइजचा ब्लाउज आहे हा। आणि बघा त्यांनी हा मापाचा ब्लाउज दिलेला आहे आणि याच्यावरूनच मी माप घेतलेले आहेत। त्यांचे कटोरी ब्लाउज आहे आणि अशा पद्धतीने मी ते माप आहे ते वहीत लिहून घेतलेले आहे आणि याच्याप्रमाणेच आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। तुम्ही अगोदर कस्टमरचा ब्लाउज आला का त्याची पहिली उंची वगैरे सगळे माप काढून घ्यायची। उंची घ्यायची किती आहे ते, पुन्हा छातीचं माप घेण्यासाठी बघा अशा पद्धतीने छातीचं माप घ्यायचं। म्हणजे बघा हे 10ची आहे, म्हणजे आपली 40 साइजचा ब्लाउज आहे हा। अशा पद्धतीने बाईचं माप घ्यायचं, गोलाईचं घ्यायचं, पुढच्या गोलाईचं फिटिंगचं माप पण घ्यायचं, पुन्हा लांबीचं पण घ्यायचं। सगळे माप लिहून घेतल्याच्या नंतर आता आपण डायरेक्टली अस्तरवरती याची कटिंग करून घेणार आहोत। तर बघा अस्तर अशा पद्धतीने डबल मध्ये टाकून घेतलेला आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने। आणि बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि ओपन साइड या साइडने आहे। त्याचबरोबर मी इथे अशा पद्धतीने माझ्याकडे ऑलरेडी पॅटर्न असतात आणि मग मी त्या पॅटर्नवरतीच फक्त साइज कमी जास्त करत असते। आणि हे जे पेपर पॅटर्न आहे हे मी स्वतः काढलेले आहेत। तर ते कसे काढले ते पण म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे त्याची, कारण की मी ना हे स्वतः म्हणजे माझ्या स्वतःच्या मापचं, परत माझ्या नंदांच्या मापचे, असे 3 प्रकारचे आहेत, कारण की 44 साइज पर्यंतचं माप आहे माझ्याकडे। तर मी पण हे यूट्यूबवरच बघून शिकलेले आहेत ब्लाउज कसे स्टिच करायचे ते। तर बघा इथे उंची आपल्याला 12.5 इंच हवी आहे शिवून, तर आपण 13.5 इंच घेणार आहोत। तर मी ह्याच पॅटर्नवरती कमी जास्त करत असते। आणि घडी बघा आपली इथे 9.5 म्हणजे 10च आहे आपली छातीची घडी। तर आपल्याला 2 इंच त्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 12ची आपल्याला इथे घडी घ्यायची आहे। बघा मी इथे 1 बोट वाढून घेतलं, म्हणजे पॅटर्नवरच चेंज करत असते। गळ्याची लांबी 9.5 घेतली आणि खुला गळा आहे तो 2.5 इंचावरती घेतला, शोल्डर 3 इंच आणि अशा पद्धतीने इथे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। आणि मी हे वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे जसं आता माझ्याकडे 3 साइज आहेत कटोरी ब्लाउजचे, जसं की 32 साइजचं जर माझ्याकडे कटोरी ब्लाउजचं पॅटर्न असेल आणि त्यावरती जर आपल्याला 34-36 साइजचं आलं तर त्यावरती फक्त मापामध्ये मी अशा पद्धतीने चेंजेस करत असते। मला बऱ्याच साइजचे म्हणजे अशा कमेंट येतात की ताई मी माझं माप सांगते, तुम्ही कटिंग करून दाखवता का? पण मी तुमच्या मापाचं शिवून कोणाचा ब्लाऊज शिवू असं पण आहे ना, कारण की मी स्वतःचं माझं माप वेगळं तुमचं वेगळं, कस्टमरचं आलं तर मी अशाच पद्धतीने करते। म्हणजे आता साईज कशी पण चेंज येऊ शकते ना, तर त्यामुळे मग मी तुमचं कसं काय रिअल दाखवू आणि तसंच कस्टमरचं माप येईल असं काय। आणि जास्तीत तर मी कस्टमरचे ब्लाऊज घेत नाही, कारण की यूट्यूबमधून मला एवढा वेळच मिळत नाही, कारण की व्हिडिओ बनवणं, एडिट करणं यामध्ये पूर्ण दिवस जातो आणि त्यात घरातलं पण भरपूर कामं असतातच। त्यामुळे मी शक्यतो तरी ना ब्लाऊजचे जास्त हे नाही घेत, कस्टमरचे पण नाही घेत। आणि तुमचे पण कमेंट येतात की ब्लाऊजचे रिलेटेड व्हिडिओ दाखव, तर माझा स्वतःचा असेल तर मी दाखवतेच, त्याच्या डिझाईन वगैरे आणि अगोदर पण खूप सारे ब्लाऊजच्या डिझाईन मी शेअर केलेल्याच आहेत, त्या तुम्ही नक्की बघा। आणि तुम्हाला त्याच्यात भरपूर व्हिडिओ मिळतील बघायला, म्हणजे डिझाईनचे आहेत, कटोरी ब्लाऊजचे आहेत, म्हणजे पूर्ण डिटेल आहेत, म्हणजे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत। तर बघा अशा पद्धतीने अगोदर अस्तरची कटिंग करून घेतली। आता मेन फॅब्रिकवरती पण आपण हे जे अस्तर आहे ना ते ठेवून घेतले आहे। बघा बंद बाजू माझ्या बाजूने आहे, तर त्याच साईडने आपल्याला गळा आहे तो ठेवून घ्यायचा आहे। आणि आता अस्तरपेक्षा आपल्याला साधारणतः अर्धा इंच जो मेन फॅब्रिक आहे ना तो वाढवच कट करायचा असतो, त्यामुळे आपल्याला काय होतं, जेव्हा अस्तर जोडतो ना तेव्हा ते जोडायला सोपं जातं। त्यासाठी बघा मी एकदम तंतोतंत मापा इतकंच कटिंग नाही केलेलं। आता तुमच्या कमेंट येतात त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे खास रिक्वेस्टनुसार, कारण की ब्लाऊजचे व्हिडिओ तसे पण माझ्या ह्याच्यात शूट होऊन जरी पडले ना तर एडिटिंगला पण प्रचंड वेळ जातो, कारण की हाता शूट होऊन माझ्या मोबाईलमध्ये 1-1.5 तासाचा व्हिडिओ आला आणि त्यात तुम्ही म्हणता स्लो दाखवा। एवढा मोठा व्हिडिओ किती स्लो दाखवणार, अर्धा तासाचा व्हिडिओ कोण बघणार? आणि त्यातली त्यात तो अपलोडिंगला मला 2 दिवस लागेल, कारण की इथं 5G जरी नेटवर्क असलं ना तरी ते धरसोड होतं, कधी 4G होतं कधी 5G होतं, त्यामुळे अपलोडिंगला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम येतो मला। तर बघा अशा पद्धतीने आपण ही कटिंग केली। आता बाईची कटिंग राहिली होती, तर बघा बाईची ते माझी लांबी 4.5 आहे, तर 5.5 इंच घ्यायची आपल्याला। आणि बघा अशा पद्धतीने मग मी हे जे पेपर पॅटर्न आहे ना त्यावरतीच चेंजेस करत असते। मी सांगितलं ना तुम्हाला, मी अगोदरच हे पेपर पॅटर्न खूप डोकं लावून काढलेले आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा तुम्हाला शिकवू नाही शकत ते, म्हणजे कारण की खूप किचकट आहे ते। इतकं डिटेलमध्ये जरी सांगितलं तरी तुमचे भरपूर प्रश्न येतील, त्यावरती पुन्हा तुमच्या अशा कमेंट येतील तशा कमेंट येतील आणि पुन्हा मला तो ब्लाऊज शिवून दाखवावा लागेल। आणि किती ब्लाऊज पीस मी शिवून दाखवू, कारण की ते कोण वापरणार? माझ्या साईजचं असेल तर मी दाखवू शकते, पण असे सारखे नाही दाखवू शकत ना। त्यामुळे मी म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दाखवते। बघू जितका व्हिडिओ मोठा होईल तितका होईल, पण एकाच व्हिडिओमध्ये दाखवते, म्हणजे तुमचे प्रश्न तरी संपतील। आणि अगोदर बनवलेले जे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ ना त्यांची प्लेलिस्ट बनवलेलीची लिंक पण तुम्हाला देऊन टाकते। खूप रिक्वेस्ट येत होते म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे खास।
तर चला आता हे बाईचं पण सेंटर मी काढून घेतला आणि फ्रंटचा मुंडा थोडासा आतून असतो तर त्याला मी ते एफ टाकून घेतलं म्हणजे कळण्यासाठी दोन्ही बायांना. तर आता आपण स्टिचिंग करूया. त्यानंतर मैत्रिणी मी ते गळ्याला ठिकठिकाणी टाचली लावून घेतलेली आणि कंबरपट्टीला पण म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने ते स्टिच करायचं आहे. राईट साईडनेच आपण हे अस्तर ठेवलेलं आहे, रॉंग साईड आतून आहे. तर चला स्टिच करू. तर अशा पद्धतीने जर मैत्रिणींनो तुम्ही स्टिचिंग केली ना तर गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने आपल्याला वेगळी गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि कमरेला पण वेगळी कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि पटकन उरकल्या जातं आपलं काम. तर बघा हे ब्लाऊजचे ना धागे ना मध्ये मध्ये गुतत होते कारण की उलटी बाजू आतल्या म्हणजे खालच्या साईडनी ना, त्यामुळे अशा पद्धतीने कमरेच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने स्टिच केल्याच्या नंतर टाचणी काढून घेऊ आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊया. गळ्याच्या साईडने पण एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे आणि हा गळा कसा राऊंड शेपमध्ये आहे तर इथे आपल्याला छोटे छोटे कट पण देऊन घ्यायचे. तुमचा कोणताही गळा असू द्या, पट्टी मारायचा असेल तर तिथे थोडेसे तुम्हाला कट देऊन घ्यावे लागतील म्हणजे शेप प्रॉपर येतो. आणि जिथून आपण ओपन भाग ठेवलेला आहे ना बघा अशा पद्धतीने हात घालायचा आणि इथून हा कपडा आहे तो पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला गळ्याला म्हणजे गोट मारण्याची पण गरज नाही आणि यावरती फक्त दाबटीप देऊन घ्यायची सिंपल आणि कमरेच्या बाजूने पण दाबटीप देऊन घ्यायची. इतकं सोपं आहे आणि लगेच पाठीचा भाग रेडी होतो, जास्त वेळ नाही लागत आणि स्पीडनी काम उरकल्या जातं. आता माझा पूर्ण ब्लाऊज शिवून व्हायला मला 2 तास लागले म्हणजे पूर्ण कटिंग स्टिचिंग आणि त्यात व्हिडिओ पण शूट केला ना. आणि व्हिडिओ शूट करायला कसं कॅमेरा तीनदा सेट करावा लागतो. खाली दाखवायचं असलं का ट्रायपॉड खाली लावा, मोबाईल सेट करा, वरती दाखवायचं असेल तर हाईट वाढवा, मग त्याच पण बराचसा वेळ जातो. त्यामुळे आता बघा अशा पद्धतीने आपण हे स्टिच केल्याच्या नंतर राहिलेलं जे अस्तर आहे ना ते पण आपण जोडून घेऊया आणि पुन्हा जे आपण अर्धा इंच वाढव घेतलेलं होतं मेन फॅब्रिक ते आपण अस्तरच्या बरोबरीत कट करून घ्यायचं आहे. तर शिकण्याची ना मैत्रिणींनो फक्त जिद्द पाहिजे, आपण काही पण शिकू शकतो, ट्राय करत राहायचं. मी तर सांगते अक्षरशः मी ब्लाऊज शिकताना ना माझे पहिले जे जुने ब्लाऊज होते ना ते पूर्ण उसवले होते, त्याचा कटोरीचा भाग वेगळा केला, सगळे भाग वेगळे करून ते पेपर पॅटर्नवरती केले होते. इतकं म्हणजे डोकं लावलं होतं मी, काय सांगावं तुम्हाला. बरं बघा सेंटरपासून आता पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आहे तर सेंटरपासून पण 4 इंच आहे आणि उंची पण 4 इंच आहे. अशाच पद्धतीने मी पाठीच्या टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे बघा आपल्याला कमरेच्या साईडने अर्धा इंच आणि वरती तिरपी अशी पाठीची टक्सची आहे ती स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेतलेली आहे. वरच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने पाठीचा टक्स आपण देऊन घेतलेला आहे आणि झाला आपला पाठीचा भाग असा शिवून तयार झालेला आहे. बघा मी तुम्हाला पुन्हा दाखवते, यावरती अगोदर डबल टिप देऊन घेतली आणि पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. आता यानंतर आपल्याला ज्या समोरासमोरील कटोरी आहेत ना त्या अगोदर अशा ठेवून घ्यायच्या कारण की कधी कधी काय होतं एकाच बाजूच्या दोन्ही कटोऱ्या होतात, तर ते तसं न होता अगोदर तुम्ही चेक करून घ्यायचं, दोन्ही साईडला 2 ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर हे जे अस्तर आहे ना ते स्टिच करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर बघा एक कटोरीला अस्तर जोडून दाखवलं, सेम दुसरीला पण त्याच पद्धतीने जोडून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेऊया. तर दुसऱ्या पण कटोरीला मी अस्तर जोडून घेतलेला आहे, एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो पण आपण कट करून घेतलेला आहे. आता साईडचे पॅटर्न पण आपल्याला सेम याच पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे, ते पण बघा समोरासमोर ठेवून घ्यायचे अगोदर दोन्ही पण, कारण की ते पण एका बाजूचे होऊ नये त्यासाठी. आणि अस्तरची बाजू वरतून काढलेली आहे बघा आणि त्यानंतर आता आपण याला पण अस्तर जोडून घेऊ. या अगोदर मैत्रिणींनो मी अस्तर कसं जोडायचं, त्याचबरोबर क्रॉसपट्टी कशी लावायची, पुन्हा ब्लाऊजच्या डिझाईन म्हणजे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. हुकपट्टी कशी लावायची, लुकपट्टी कशी लावायची म्हणजे त्यामध्ये स्लो पण दाखवलेलं आहे आणि डिटेल पण दाखवलेला आहे. आता त्यानंतर शोल्डर खाली उतरू नये म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच डाऊन कटिंग करायची. तर बघा गळ्याच्या साईडने मी अर्धा इंचावरती मार्क केलं आणि स्टिच करून घेतला आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केला म्हणजे तिरपं कट करून घ्यायचंय. यामुळे काय होतं आपलं शोल्डर खाली उतरत नाही. आता यानंतर आपण बाईला पण अस्तर जोडून घेऊ. तर बाई पण बघा अगोदर समोरासमोर ठेवून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडच्या एकाच साईडच्या बाया होऊ नये त्यासाठी. आणि बघा बॉटमच्या साईडने अगोदर आपण अर्धा इंचाची मार्जिन सोडून हे जे अस्तर आहे ते जोडून घेत आहोत आणि राईट साईडनेच मी अगोदर हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे कारण की आपल्याला ते पलटी मारल्याच्या नंतर बरोबर आतील साईडने जाणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर बघा पुन्हा याच्यावरती दाबटीप पण देऊन घेऊया आणि आतील साईडने जे अस्तर आहे ते पण आपण स्टिच करून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरी पण बाई आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे आणि प्रॅक्टिसनी ना हळूहळू स्पीड वाढतो आपला शिलाई कामाचा आणि फिनिशिंग पण जमायला लागते आणि छान येते. तर ह्या बाईला पण बघा मी दाबटीप देऊन घेतली आणि अस्तर पण जोडून घेतलं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पण आपण कट करून घेतलेलं आहे. आता सगळ्या पार्टला अस्तर जोडून झालेलं आहे आपलं, सेंटर काढून घेतला बाईचा मी. आता त्यानंतर आपल्याला हा कटोरी आणि साईडचा पॅटर्न जोडायचा आहे. तर बघा
अशा पद्धतीने आपल्याला कटोरी आणि साईड पॅटर्न धरायचा आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। मी इथे पण इनविजिबल स्टिचिंग कशी करायची त्याचा पण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। अगोदर खूप सारे ब्लाऊजचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तुम्ही नक्की सर्च करा यूट्यूबला। तशी तर मी लिंक देऊनच ठेवणार आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये, मग तुम्ही त्यावरती क्लिक करून बघू शकता। त्यानंतर कटोरीला टक्स देण्यासाठी घडी आहे 1.5ची आणि उंची आहे 2.5ची। इथे जर तिरपा शेप आहे तो प्रॉपर कट करून घेतला, म्हणजे कोणत्याही साईजचा असलं तरी मी कटोरीचा टक्स आहे ना तो असाच देत असते, घडी 1.5ची आणि उंची 2.5ची। तर अशा पद्धतीने आपला हा कटोरीचा टक्स आहे तो देऊन झाला आहे। त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची, तर ती पण बघा कशा पद्धतीने जोडता येते। मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बारीक बघा, डिटेल बघा, म्हणजे तुम्हाला ते इझिली समजणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी क्रॉसपट्टी आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि जो कटोरीचा जो आपण टक्स दिलेला आहे ना तो पार्ट आहे तो पुढच्या साईडने आपल्याला गुंतवून घ्यायचा आहे क्रॉसपट्टीमध्ये। तर तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने वरच्या साईडने दिसणार आहे। तर डबल टिप पण देऊन घेतली आणि त्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे तो पूर्ण अशा प्रकारे आपल्याला यामध्ये गोळा करून घ्यायचा आणि बॉटमच्या साईडने पण ही जी क्रॉसपट्टी आहे ती जोडून घ्यायची। यावरती पुन्हा डबल टिप पण देऊन घ्यायची आहे आणि जिथून हा ओपन भाग आहे तिथून आपण हा पूर्ण पार्ट आहे तो बाहेर काढून घेऊया आणि कडेकडेने पण स्टिच करू। वाढवची क्रॉसपट्टी कट करूया, इकडच्या साईडने पण कडेने स्टिच करून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने हा पार्ट तयार झाला आहे। आता दुसरा पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करते। तर बघा अशा पद्धतीने मी दुसरा पण पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। आता त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे चेक करून बघायचं आहे, मागे पुढे असेल तर थोडंफार तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने इकडच्या साईडने पण चेक करून घ्यायचं, थोडंफार मागे पुढे असेल तर तो पार्ट पण आपण मुंड्यापर्यंतचा पण कट करून घेऊ। म्हणजे दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून आपण हे चेक करून बघितले, उंची, लांबी, रुंदी मुंड्यापर्यंत सेम आहेत की नाही, तर बरोबर आहेत। आता आपण इथे हुकपट्टी आणि लुकपट्टी लावून घेऊया। तर बघा इथे आपण लुकपट्टी लावून घेत आहोत। तर मी इथे फक्त अस्तरचाच कपडा घेतलेला आहे, कारण की हा आपला आतून जाणार आहे, वरतून काय दिसणार नाही। तर अशा पद्धतीने अगोदर वरच्या साईडने पण दाबटीप देऊन घेऊ आणि नंतर आतील साईडने ती डबल फोल्ड करून घेऊ। इकडनं आपल्याला फक्त हुका स्टिच करायचे असतात, त्यासाठी ही पट्टी आपण आतल्या साईडने लावून घेतलेली आहे। ठीक आहे। आता यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने लुकपट्टी बनवायची आहे, तर त्यासाठी बघा मी मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं जाड पण होतं आणि वरून दिसणार आहे। तर तो कपडा मेन फॅब्रिकचा असला म्हणजे तो मॅचिंग पण दिसतो आणि छान दिसतो। तर अशा प्रकारे आपण अगोदर हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे। एक्स्ट्राचं थोडंफार आहे ते मी स्टिच केलं, कट केलं आणि त्यानंतर खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून आपण ही बघा आतील साईडने पट्टी ठेवून घेत आहोत, कारण की वरच्या साईडने येणार आहे त्यासाठी। आणि पुन्हा यावरती दाबटी पण देऊन घेतलेली आहे आणि खालच्या साईडने जे फोल्ड केलं तर त्यावरती पण स्टिच केलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे लुकपट्टी बनवायची आहे। तर अगोदर हे माप चेक करून बघायचं, मगच ते घर बनवायचे, कारण की मग कसं असतं मागं पुढे असेल तर ते तुम्ही इथे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लूप बनवायचे आहे। तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने मी इथे 5 हुकांची मार्किंग करत आहे आणि ते पण बघा सारख्या अंतरावरती होण्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आणि जशी आता आपण मार्किंग केली तशीच आपल्याला इथे हुकाचे घर म्हणा किंवा लूपपट्टी तयार करून घ्यायची। तर मी यावरती पुन्हा डबल टिप देत असते, कस्टमरचा असो किंवा माझा स्वतःचा असो। यावरती कसं असतं हुकाच्या ठिकाणीच आपला ब्लाऊज शक्यतो फाटत असतो, मग तिथं जास्त टिप दिली ना तर कस्टमर पण खुश होतात आणि पुढच्या वेळेस ते तुमच्याकडेच शिवायला टाकतील, कारण की मग तिथं फाटत नाही आणि आपली फिनिशिंग बघून पण येतातच। तर बघा अशा पद्धतीने आपण इथे हुकाचे जे लूप आहे ते तयार करून घेतलेले आहेत। ठीक आहे। आणि पुन्हा चेक करून बघायचं, तुम्हाला जवळून पण दाखवत आहे 5 हुकाचे लूप बनवले आणि चेक करून बघते तर एकदम बरोबर आहे। मागे पुढे असेल तर कट करा। त्यानंतर इथे गळ्याला गोट मारण्यासाठी मी इथे बघा हा ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा घेत आहे। ठीक आहे। आणि याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर याची रुंदी तुम्ही 1.5 ते 2 इंच घ्या। मी विदाउट मेजरमेंटच ही तिरपी पट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे। पुरती की नाही ते चेक केलं आणि बघा पुरत आहे तर एका साईडने आपल्याला अर्धा इंचची फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्याला फक्त पुढच्या साईडनेच गोट मारायचं आहे, त्यामुळे एवढीच पट्टी लागणार आहे। आणि सुरुवातीला पण मी थोडीशी अर्धा इंचची फोल्ड केली आणि त्यानंतर बघा वरच्या साईडनेच आपण ही जी गोट आहे ना तो अगोदर अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो पण कट करून घ्यायचा आणि सिंपल अशा पद्धतीने आपल्याला हा पलटी मारून घ्यायचा। अगदी फिनिशिंग सहित आपला हा जो गोटा आहे ना तो मारला जातो आणि प्रॉपर म्हणजे खूप सुंदर दिसतं। तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, जर तुम्हाला जमत नसेल तर हळूहळू प्रॅक्टिस करा आणि नंतर आपोआप जमतं ते। आता दुसऱ्या साईडने पण मी सेम याच पद्धतीने जो गोटा आहे तो मारून घेते आणि मग दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण मी पाइपिंग आहे ती करून घेतलेली आहे आणि दोनही पार्ट आपले पाइपिंग करून कंप्लीट झालेले आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पाठीचा भाग घ्यायचा आहे आणि पाठीच्या भागावरती आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि चेक करून बघायचं आहे की मागे पुढे असेल तो पार्ट आपण कट करून घेऊ। बघा अशा पद्धतीने चेक करून बघायचं। तर हे पार्ट थोडासा आपला फरक येत आहे बघा याच्यामध्ये,
तर जेवढा फरक येत आहे तेवढं मी इथे कट करते। तर बघा मुंड्यापर्यंत थोडासा अगदी अर्धा इंचाचा फरक वाटत होता, तर तेवढा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करून घेतला। दुसऱ्या साईडने पण बघा आपण अशा पद्धतीने चेक करून बघायचं आहे उंची आणि हा जो कडेचा पार्ट आहे तो। तर इकडे पण थोडासा माझा जो पार्ट आहे तो वाढव झालेला आहे, म्हणजे थोडासा फरक आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने। तुमचं पण असं चेक करूनच बघायचं आणि त्यानंतर आता आपल्याला हे शोल्डर आहे ते जोडून घ्यायचे आहे। तर बघा शोल्डर अशा पद्धतीने जोडायचे। अगोदर आहे ना इकडच्या साईडने मी टाचणी लावते, कारण की तो भाग खाली पडून जाईल मशीनच्या त्यामुळे, आणि इकडनं अगोदर मी स्टिच करता येईल यावरती पुन्हा डबल टिप देते आणि इथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप देऊन घेतली आणि हे जे शोल्डर आहे ते जोडून घेतला। तर इथे पण बघा थोडासा भाग आपला वाढव झालेला आहे, तर तो पण मी कट केला आणि दुसऱ्या साईडचं पण जे शोल्डर आहे ना ते पण आपण अशाच पद्धतीने जोडून घेत आहोत आणि यावरती पण मी पुन्हा डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि ते पण थोडासा भाग वाढव झालेला आहे, तर तो पण मी कट करून घेत आहे। आता यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बघा अगोदर अशा पद्धतीने शोल्डर जोडल्याच्या नंतर दाखवलं आणि त्यानंतर आता आपण बाही जोडून घेऊया। तर बघा बाही पण जोडण्यासाठी आपण अगोदर सेंटर काढलेला आहे, कारण की मी अगोदर पण काढलेलंच होतं आणि तुम्हाला पुन्हा दाखवलं। आता बघा फ्रंटचा मुंडा फ्रंटच्याच बाजूने येण्यासाठी बघा आपण इथे एफ टाकून घेतलं होतं, म्हणजे फ्रंट साईड काढण्यासाठी, आणि त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डर पासून बाही जोडायला सुरुवात करायची। म्हणजे आपली बाही जर कमी पडली ना कडाला तर आपण जोड पण देऊ शकतो। चालू मध्ये फिनिशिंग मध्ये ती लागल्या जाते, जोडल्या जाते, त्यामुळे शक्यतो सेंटर पासूनच मी बाही जोडायला सुरुवात करत असते। तर अशा प्रकारे बाही जोडून झालेली आहे। आता यावरती पुन्हा आपण डबल टिप पण देऊन घेऊया आणि अशाच पद्धतीने मी दुसरी बाही पण जोडून घेते। ठीक आहे, तर चला दुसरी बाही जोडून झाल्याच्या नंतर दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोन्ही साईडच्या आपण ह्या ज्या बाह्या आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत। आता यानंतर आपल्याला बरोबर सेंटर पासून राईट साईडनेच पकडायचं आहे आणि बघा हे जे दोन्ही कडेचे पार्ट आहेत ना ते अशा पद्धतीने स्टिच करायचे आणि इथे जो खालीवर मागे पुढे पार्ट आहे ना तो सर्वत्र अगोदर मी कट करून घेत आहे। तर बघा बाही जोडून झाल्याच्या नंतर इथे थोडासा फरक आलेला होता, तो पण मी कट केला आणि अगोदर बघा म्हणजे जी राईट साईड आहे ना त्याच साईडने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे, कारण की नंतर आपण पलटी मारून घेणार आहोत आणि थोडंफार एक्स्ट्राचा कपडा कट केला। दुसऱ्या साईडने पण बाहीपासून तर कमरेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि थोडंफार जास्तीचा कपडा असेल तो आपण कट केला आणि आतील साईडने आता बघा अशा पद्धतीने ते दिसणार आहे। म्हणजे यावरती आपण दाबटीप देऊन घेऊ आणि इनविजिबल स्टिचिंग होते आपली अशा पद्धतीने स्टिच केलं तर, कारण की आपल्याकडे इंटरलॉकची प्रत्येकाकडेच मशीन असेल असं नाही, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। आता त्यानंतर इथे मी फिटिंगचे माप टाकून घेत आहे। बाही गोलाई आहे माझी 6 इंच आणि छातीचा चौथा भाग आहे 10 इंच आणि कंबर आहे म्हणजे 8 इंच, म्हणजे 32 इंचाचा कंबर आहे। तर त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि आता अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण फिटिंगची मार्किंग करून घेते आणि या फिटिंगच्या टिपा पण मारून घेते आणि टिपा मारून झाल्याच्या नंतर दाखवते। तुमचं जे काय फिटिंगचं माप असेल त्यानुसार तुम्ही इथे टिपा मारून घेऊ शकता। तर चला मी या पद्धतीने अगोदर फिटिंगच्या टिपा मारून घेते आणि दाखवते तुम्हाला। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी दोन्ही साईडने इथे फिटिंगच्या टिपा आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत। तर तुमचं जे काही माप असेल त्यानुसार तुम्ही इथे फिटिंगच्या टिपा देऊन घ्यायच्या। आता आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊ आणि बघा अशा पद्धतीने आपला कटोरी ब्लाउज आहे तो शिवून तयार झालेला आहे। आता फक्त याला हुका लावायच्या बाकी आहेत आणि हा पूर्ण ब्लाउज आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे। तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने फायनली आपला जो ब्लाउज आहे तो शिवून तयार झाला आहे। आता मी इथे अगोदर टाचणी लावलेली आहे, अजून माझे हुका लावायचे बाकी आहेत, त्यामुळे तुम्हाला फायनल लुक दाखवायचा होता त्यासाठी। आणि बघा बॅक साईडने पण ते अशा पद्धतीने दिसत आहे। खूप सुंदर असा आपला हा ब्लाउज शिवून तयार झालेला आहे। मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते। बघा ही आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड। तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची ही ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ, ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय।